शिंदे 50 टेम्पो घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेले आहेत। या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 3 तालुक्यातील पूरग्रस्तांना वैयक्तिक 50 टेम्पो मदत। भूम, परांडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना मदत करणार। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईक यांचा फोटो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी। शिंदेंकडून नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत। जवळपास 10,000 किटचं वाटप। 18 टेम्पोंमधून आणलं मदतीचं साहित्य। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत। त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष। अशा काळामध्ये राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं। शिंदेंचं विरोधकांना हे प्रत्युत्तर। मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं। म्हणजे त्यांना राजकारण करायचं, आरोप केला म्हणजे राजकारण करायचं। गोष्टीचा बाऊ करू नका। विरोधकांना देखील तशी मदत करायची असेल तर फोटो लावून मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील टीकेनंतर अजित पवार यांचा टोला। ह्या गोष्टीचा बाऊ करू नका। विरोधकांना माझी विनंती आहे की तुम्ही करा, तुमचे फोटो लावा। तुम्हाला जर तसं मदत करायची असेल तर करा, फोटो लावून करायची असेल तर करा, फोटो न लावता करायचे असेल तर करा। मदत करताना पक्षाचा विचार नको। बळीराजा जगला तर सगळे जेवाल, नाही तर आपल्या सर्वांचे फोटो फ्रेममध्ये लागतील। शिंदेंच्या मदत किटवरून अविनाश अभ्यंकर यांचा हल्लाबोल। त्या बळीराजापर्यंत मदत ही पोहोचलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। तुमचे फोटो बिटो नंतर, कारण तो जगला तर तुम्ही जेवाल, नाहीतर आपल्या सगळ्यांचे फोटो एकत्र फ्रेम मध्ये लागतील। टीका करणाऱ्यांनी कधी 1 किलो धान्याची तरी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे का? मदत किटवरील टीकेनंतर आता तानाजी सावंत यांचा हा सवाल। संजय राऊतला म्हणावं 1 किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे, कमीत कमी 1 बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो। फोटो टाकून किंवा फोटोशिवाय कशीही मदत करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या। शिंदेंच्या मदत किटवरील प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांची ही प्रतिक्रिया। प्रत्येकानं मदत करावी ही माझी अपेक्षा आहे। फोटो टाकून करा किंवा बिगर फोटोचं करा, पण मदत करा हीच माझी अपेक्षा। आणि त्याच्या पुढे जाऊन निश्चित तुम्ही ही मदत केली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, आभार। शिंदेंकडून धाराशिवमध्ये नुकसानीची पाहणी। ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करा, महिलेची शिंदेंसमोर मागणी। तर मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, शक्य असेल ते करणार। शिंदेंची प्रतिक्रिया। आधी काय म्हणलं होतं, योग्य वेळ आली की तुमचं कर्ज माफ करू। आता ही योग्य वेळ आहे साहेब। पहिला आहे बाबा ताई, आपल्या लोकांना आता या संकटातून बाहेर काढलं, बरोबर। आता बाकी सगळं आपण करू।